विहार साहेब आणि गणेश साहेब या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय. शुभागमन होताना अनेक मान्यवर मंडळी आज एन्जॉय ग्रुप ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर सन्माननीय रामशेठ म्हात्रे साहेब, दिनेश गायकवाड साहेब, रवींद्र म्हात्रे साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, जितू भोईर गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं विचुंबे संघासाठी या ठिकाणी शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला, टॉस जिंकलाय देवीशा 11 विचुंबे क्रिकेट संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय फील्डिंग करण्याचा. 4 ओवर का ये मैच आपके सामने पेश होगा. फ्लड लाइट में, बिल्कुल अंडर फ्लड लाइट, मानो कि ऐसे कोई इंटरनेशनल के मैदान के ऊपर ये मुकाबला चल रहा हो. ठीक पूरी पहाड़ों के इलाकों के बीचों बीच बसा हुआ ये आत्माराम शेठ जानुपाटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंतरराष्ट्रीय लेवल का ये ग्राउंड आप देख सकते हैं. क्या जबरदस्त रोलिंग, क्या जबरदस्त यहाँ पर फ्लड लाइट और खिलाड़ियों को जो पोषक वातावरण चाहिए बिल्कुल यहाँ पर साफ नजर आता हुआ. तो बामनडोंगरी के 2 आरंभिक बल्लेबाज संदेश और एक तरफ आप देख सकते हैं आर्यन नाइक, जिन्होंने श्रीनगर के वीर और उस टीम में ISPL में अपना दबदबा कायम रखा. अंडर 19 का ये युवा ताकतवर खिलाड़ी है और क्या जबरदस्त रिवर्स शॉट्स हमें उनके देखने को मिले कल भी केवल के नाइट प्रतियोगिता में. अविनाश बॉल बॉय की भूमिका निभाते हुए अविनाश पाटिल आपका भी स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ. 4 ओवर का मैच, जहां तक दोनों भी टीमों ने काफी बड़ा संघर्ष किया. खास करके बामनडोंगरी टीम ने पहले मैच में 55 रन बचाए थे, लेकिन उससे बाद विचुंबे टीम देवाशी 11 विचुंबे टीम ने लगभग 60 का आंकड़ा पार किया था. देवीशा 11 विचुंबे विपक्ष सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामनडोंगरी. अविनाश पाटिल यहां पर गेंदबाजी के लिए आते हुए. तो बिल्कुल चलेंगे मैदान की तरफ. 2 आरंभिक बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी के लिए और गेंदबाज आप देख सकते हैं यहां पर शुरुआत करते हुए. तो पहली गेंद अच्छी फेस की, लेकिन उसके बाद स्ट्राइक मिली बल्लेबाज संदेश गोंदी को. विराट के सामने से गेंद को निकाला लॉन्ग ऑफ की तरफ, सीमा रेखा के पार. शुरुआत जबरदस्त. चार रनों की मदद से अपना खाता खोला बल्लेबाज ने और इसी के साथ यहां पर शुरुआत होती हुई टीम बल्लेबाजी करने वाली सुयोग स्पोर्ट्स 11 जीवदानी बामनडोंगरी टीम के बल्लेबाज संदेश की ओर से. फुल टॉस बॉल, इस बार शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर पॉइंट के ऊपर से खेला है. डीप कवर पॉइंट की तरफ गेंद जा रही है. उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाजों ने यहां पर आराम के साथ 2 रन बटोर लिए और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंची है फिलहाल 7 रन. अविनाश दर्जेदार ऑलराउंडर इस टीम के जाने जाते हैं और उनके ऊपर कई हद तक ये टीम भी निर्भर रहती है और खास करके प्रमुख ऑलराउंडर इस टीम के जाने जाते हैं. बाईस के तौर पर एक सिंगल यहां पर मिलेगी. सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन. शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई, खास करके बैटिंग करने वाली टीम सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामनडोंगरी टीम की ओर से. 4 ओवर का मैच, पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए यहां पर रन बनाने पड़ेंगे, कम से कम 40-45 बनाने पड़ेंगे. नेक्स्ट मैच भिगोड़े टीम के कप्तान और नांदगांव साइश 11 नांदगांव टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें. लाउड अपील की गई थी और निश्चित तौर पर
यहाँ पर बाल बाल बचे खिलाड़ी, तब तक 1 रन मिलेगा 1 की मदद से। बढ़ता हुआ स्कोर एक टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 9 रन। अच्छा कमबैक अविनाश पाटिल की ओर से, और मैंने पहले भी कहा था अविनाश एक ऐसे मजे हुए गेंदबाज है जो पूरी तरीके से यहाँ पर अपनी टीम को वापसी का रास्ता दिला सकते हैं गेंदबाजी के तौर पर। धीमी शुरुआत, थोड़ी सी यहाँ पर चौकों के साथ शुरुआत बेटर मिली थी, लेकिन उसके बाद अभिष ने क्या लाजवाब गेंदबाजी की है। बैकफुट पर जाकर क्या ढूंढा, खूबसूरत फील्डिंग। शैलेश भोईर विराट कोहली के सबसे बड़े फैन जाने जाते हैं, और क्या बढ़िया फील्डिंग वहां पर कप्तान की ओर से नजर आती हुई। और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद बेबीशा 11 विचुंबी टीम की रन संख्या, माफ कीजिएगा, सुयोग स्पोर्ट्स चिवदानी बामन डोंगरी टीम की रन संख्या है 10 रन बगैर विकेट खोए नुकसान पर। सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजेंद्र शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र सन्माननीय सागर शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही एन्जॉय ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। स्पर्धेचे आमचे एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश नाना पाटील आणि वडगर विभाग शिवसेनेचे दमदार नेतृत्व रवींद्रभाई पाटील, प्रदीपभाई पाटील, मंगेश पाटील साहेब, संदीप पाटील साहेब, संदीपभाई बादशाह आणि प्रदीपभाई माली यांच्या वतीने राजेंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत। आमचे बॉस संजूभाई यांचं हे मैदान आपण पाहत आहे, आणि त्यांच्या वतीने देखील आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। यावं असं नसतं बाबा व्यासपीठावरती एन्जॉय ग्रुप चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। हर अंधेरी रात के बाद जो चुपचाप चलता है वही सुबह का सूरज का हकदार होता है। कभी कभी रास्ते की धूल ही हमें राही बना देती है, और आज देखेंगे ये धूल किसको राही बना देगी, कौन जाएगा अगले राउंड में। ये बढ़िया आयोजन है, सिर्फ 24 टीमें और बाइक भी बिंदास भाई ठोमरे शिवसेना के हमारे दमदार नेतृत्व होंडा शाइन यानी कि ब्रांडेड बाइक, ना इलेक्ट्रिक स्कूटी है ना CD100, होंडा शाइन बाइक देकर नवाजा जाएगा। फुल टॉस बॉल, नो बॉल का करार अंपायर का, 1+1 2 रन मिलेंगे। स्वप्निल कामले को नियंत्रण नहीं था अपने ऊपर, और निश्चित तौर पर यहां पर उसका फायदा उठाते हुए देख सकते हैं बल्लेबाज 2 रन मिलेंगे 1+1। और जहां तक सवाल है स्कोर का, तो रन बने स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। अगली गेंद रहेगी वहां पर फ्री हिट बल्लेबाज आर्यन नाइक के लिए, जो स्विच हिट का बेताज बादशाह कहा जाता है, अंडर 19 का वही खिलाड़ी अब मैदान के अंदर। विचुंबे टीम काफी फॉर्म में चल रही सीजन में, खास करके किरण का बल्ला काफी आग उगलता हुआ। बेबीशा 11 BCC विचुंबे, हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ने का प्रयास, लंबी बाउंड्री है। आशु गेंद को नीचे आए, उठाए, फील करे, तब तक मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसी 1 रनों की मदद से सुयोग स्पोर्ट्स चिवदानी बामन डोंगरी 11 टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 13 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर। खुद में थोड़ा स्वाभिमान होना जरूरी है, वरना लोग तुम्हें वहां भी दबाने की कोशिश करेंगे कि जहां पर राहुल तुम्हारा अधिकार होता है, और उसे अधिकार के साथ खेलना पड़ेगा। तो बल्ला थोड़ा सा पहले घुमाने की कोशिश की थी, लेकिन चाला के विकेट कीपर वहां पर किरण भुईर उठाएंगे, फील्ड करेंगे मात्र 1 रन। 1 रनों से दोनों बल्लेबाज ने छोर बदले। हालांकि संदेश कोहली इस सीजन में थोड़े से शांत नजर आ रहे हैं। जो शुरुआत उनकी होती है ना, वो काफी खतरनाक होती है, लेकिन वो शुरुआत आज 1-2 टूर्नामेंट में थोड़ा सा नहीं दे पा रहे। वैसे इनके नाम पर भी 7 बाइक है, 7 बाइक है, 12 साइकिल इनके नाम पर है। स्विचिंग खेलने की कोशिश, लेन थोड़ी सी पीछे रखी, बीट होते हुए बल्लेबाज। संदेश की हमने देखी थी विजय शेठ ठाकुर, विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक, यानी कि वाकड़ी के मैदान के ऊपर अकुर्ली के विजय शेठ ने जब ऑर्गेनाइज किया था, तो वहां पर भी बेस्ट बैट्समैन का खिताब बाइक देकर नवाजा गया था। वो 7वीं बाइक थी उनके करियर की। और जावले के प्रसाद ने भी 2-3 रात्रि में ही 2 बाइक जीतने का विक्रम किया है। क्योंकि स्वप्निल कामले भी ताकतवर खिलाड़ी है। फुल टॉस बॉल टैप करने की कोशिश, स्वप्निल के नाम पर भी 2 बाइक है। आशु जैसे खतरनाक खिलाड़ी है, अविनाश है। निश्चित तौर पर इनका भी बैटिंग लाइनअप काफी तगड़ा है। 1 रन मिलेगा। और नाना भोईर के सुपुत्र भूत भी आज इन एक्शन में नजर आ रहे हैं। ये सब सबसे खतरनाक बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज है। तीनों भाई करते हैं तबाही, वो भी आपको खेलते हुए नजर आएंगे। 15 रन, 4 गेंदे, पहली गेंद 9 आने के बावजूद भी क्या खतरनाक कमबैक किया है। और लवली ऑफ ब्रेक किए गेंद, सामने से गेंद को टर्न किया, देखते रहेंगे वहां पर खिलाड़ी। बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर की थी, संपर्क हुआ नहीं। समय अपनी रफ्तार में है दोस्त, अगर तुम रुके तो बहुत पीछे रह जाओगे, और इसीलिए धीरे ही सही मगर चलते रहना आपके लिए बहुत जरूरी होता है।
थोड़ी सी संकट में फंसी है। यहां पर मैं कहूंगा पहले कुछ 2 ओवर में सुयोग स्पोर्ट्स 11 जीवदानी बामनडोंगरी, व्हाट अ ग्रेट कमबैक। पहली गेंद के ऊपर नो बॉल, 1+1 2 मिले थे। उसके बाद आखिरी 6 गेंदों में केवल 3 ही रन खर्च किए इस गेंदबाज ने, और इसी के साथ यहां पर ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15। टीजे नेक्स्ट मॅच दिगोडे विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न दिगोडे गावाचा आपला 6 खेळाडू पाहायला मिळेल, ज्याने देखील ISPL मध्ये हैदराबाद फाल्कन या टीम मध्ये त्याची वर्णी आपण सातत्याने पाहिलीत, आणि नक्कीच तो देखील आपला इन ऍक्शन म्हणून त्याच्या समोर देखील मनीष फडके साईश 11 नांदगाव हा संघ फाइट करेल, आणि ती देखील चांगली मजा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। तो चलिए यहाँ पर 2 ओवर में सिर्फ और सिर्फ रन बने हैं 15। बेशक कष्ट बार बार आता है, मगर तुम्हें हिम्मत भी तो देकर जाता है। और कभी कभी कहता है ना कि रवि भाई, जब तक तुम्हारे पास बल्ला है तब तक ठाट है, वरना क्रिकेट में भी वाट है, और जिंदगी का भी वही वसूल है। जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, पैसा है तो हाउ आर यू, और पैसा खत्म होने के बाद हु आर यू। ये जिंदगी का वसूल है। चलिए यहाँ पर बॉस भी हमारे काफी बड़ा एंजॉय करते हुए हमारे संजू भाई बढ़िया यहाँ पर उनका ये ग्राउंड आत्माराम शेठ जानू पाटिल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यानी कि काउंटी के क्रिकेट भी यहाँ पर बहुत अच्छे हमें देखने को मिलेंगे। बॉलर तैयार, लेफ्ट आर्म, जतिन की पहली गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। एक अप प्लस पॉइंट यही होगा सुयोग स्पोर्ट जीवदानी बामनडोंगरी टीम के लिए कि उनके पास लेफ्टी बल्लेबाज है, यहाँ पर लेफ्टी गेंदबाज है। वैसे जतिन ने काफी इंप्रेसिव किया कुछ सालों से इस यंगस्टर ने, लेकिन उनके सामने भी तगड़ी टीम है रायगढ़ की सर्वश्रेष्ठ टीम बामनडोंगरी। वो थोड़ा सा प्रेशर, सफल होकर खेलने का प्रयास, आशिकेश और आशीष यहाँ पर खिलाड़ी का मनोबल बढ़ता हुए, ना डरिए, बेशक कष्ट बार बार आता है लेकिन तुम्हें हिम्मत भी देकर जाता है। हिम्मत देकर यहां पर जरूर जाएगा दोनों भी टीमों के लिए, लेकिन फिलहाल रनों के लिए तरस रही है टीम बामनडोंगरी। हवा में गेंद, मौका बनेगा, फील्डर आ रहे गेंद के नीचे लेकिन बहुत दूर रह गए। नहीं डबल लेना चाहेंगे, सिंगल ही लेना चाहेंगे ताकि लेफ्टी के खिलाफ आप लेफ्टी का यहां पर बैटल अच्छा यहां पर देखने को मिलेगा। 17 बने स्कोर कार्ड के ऊपर। वाइल्ड कार्ड एंट्री देवीशा 11 विचुंबे टीम को मिली है, और विचुंबे टीम ने जो फाइट देनी चाहिए वो अब तक फाइट दी है। मैं कहूंगा बामनडोंगरी टीम के खिलाफ कुछ बदलाव यहां पर नजर आते हुए, क्योंकि हमेशा ओपनिंग की बल्लेबाजी की बात करेंगे तो संदेश और तकदीर हमेशा वो करते थे, लेकिन थोड़ा सा आर्यन नाइक उनके ही भांजे हैं मेरे ख्याल से तकदीर के, उन्हें जल्दी प्रमोट किया, अच्छे फॉर्म में चल रहे और निश्चित तौर पर उन्हें आज जल्दी प्रमोट किया बल्लेबाजी के लिए। 17 बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर धीरे धीरे पार्टनरशिप बढ़ रही है, लेकिन इस पार्टनरशिप के लिए गेंदों का भी सामना बहुत किया इन दोनों बल्लेबाजों ने। फुल टॉस बॉल, बॉलर ओवर दी हेड, स्ट्रेट खेला था जरूर। अविनाश वेरी गुड फील्डिंग, रफ्तार के साथ गेंद की तरफ दौड़े, जरूर अपने टीम के लिए 3 रन बचा इस खिलाड़ी ने, तब तक 1 रन मिलेगा और 1 की यहां से फर्क नहीं पड़ेगा। देवीशा 11 बीसीसी विचुंबे टीम को 1 रन 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 18 रन। जिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया का मैच आपने देखा, जिम्बाब्वे की एक जीत ने ऑस्ट्रेलिया को वर्ल्ड कप से पूरी तरीके से पार कर दिया, और ये क्रिकेट है दोस्तों, जबरदस्त एलिमिनेटर सुपर 8 में मजा आएगा आईसीसी वर्ल्ड कप में। जोर से गेंद यहां पर जड़ में डाली थी, रन आउट का मौका, चलिए नहीं, बाल बचे, अगर यहां पर तुरंत पकड़ते डायरेक्ट किक मारते मौका बन सकता था, लेकिन चलिए सिंगल मिला, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर 19 के ऊपर 7.60 का ये करंट रन रेट। वैसे बाउंड्री चौके छक्के भागना इतना आसान नहीं है इस विकेट के ऊपर, इस मैदान के ऊपर काफी लंबी बाउंड्री है, उसे भेदना किसी भी खिलाड़ी के बस की बात नहीं। यहां अच्छे का तेल निकलेगा, ये टेनिस विकेट का खेल है, लेफ्टी वर्सेस लेफ्टी का बैटल। फर्क नहीं गिरा, जतिन ने जान दिया कि मेरे सामने लेफ्टी भी आए तो मुझे फर्क नहीं गिरता, ये दिखा दिया उन्होंने, लेकिन कहां तक उनकी ये गेंदबाजी चली रहेगी। फुल टॉस बॉल, नहीं फायदा उठा पाए, थोड़े से नाराज है अपने आप से वहां पर संदेश कोहली। सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 20 रन। यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता भी आपकी गुलाम जरूर बन जाएगी, लेकिन सफलता कड़ी मेहनत लगातार बनानी पड़ेगी। सफल होने के लिए जिद्दी होना बहुत जरूरी होता है और यहां पर जिद्दी होना पड़ेगा। आर्यन नाइक
स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं यहां से 8 गेंदों का खेल बिल्कुल यहां से बचा हुआ। 8 गेंदों में जितने ज्यादा रन बटोर सके वही उनका फायदा हो सकता है। और लवली लवली तेज रफ्तार थी इस बार। 5वीं गेंद यहां पर बैटर फेंकी। 5 गेंदों में अब तक सिर्फ 5 रन इस गेंदबाज ने खर्च किए, यानी कि पूरी तरीके से मुंह में उंगली डालने के लिए विवश कर दिया है ये युवा गेंदबाज ने। लेकिन जिस मेहनत से आज तू भाग रहा है वही मेहनत तुझे सफलता दिलाएगी। झोंक दे खुद को इस आग में, यही आग तुझे जरूर हीरा बनाएगी। स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेला जरूर। क्या बढ़िया बॉलिंग पसंद आई तो एक बार जोरदार तालियां। सिर्फ 6 रन यंगस्टर गेंदबाज जतिन भोईर की ओर से। 3 ओवर का खेल समाप्त। रन बने केवल और केवल 7.00 की रन रेट से 21-21 बिना कोई विकेट खोए नुकसान। सुयोग स्पोर्ट्स जूदानी बामनडुंगरी। बावजूद भी यहां पर ऐसा लग रहा था कि रिवर्स अटेम्प्ट करेंगे बल्लेबाज आर्यन नाइक। फील्डर भी नहीं तैनात किया गया था उनके लिए और निश्चित तौर पर वहां पर आप देख सकते हैं दबाव में लगातार बनाए रखा है। तो चलिए बिल्कुल यहां पर 6 गेंदों का खेल बचा हुआ है। 6 गेंदों में कितना रन बना पाएगी। बॉलिंग में थोड़ा सा परिवर्तन। नए गेंदबाज आशीष भोईर, लेफ्ट आर्म एक और गेंदबाज। आशीष भोईर नाना भोईर के सुपुत्र बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर। शिवशाही मंडप डेकोरेटर के सर्वे सर्वा यानी कि नाना भोईर इनके सुपुत्र बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं आशीष भोईर को। ये भी लेफ्टी खिलाड़ी है, एक और लेफ्टी गेंदबाज राइटी के खिलाफ। लेकिन क्या यहां पर स्विच हिट या फिर चार्ज देना चाहेंगे बामनडुंगरी टीम के बल्लेबाज आर्यन। दबाव जरूर है, लास्ट ओवर है। लास्ट ओवर में बास होने के चांसेस ज्यादा बनते हैं। आज बॉलिंग का विकल्प थोड़ा सा कम नजर आ रहा है मुझे और विचुंबी टीम के बीबीसा 11 विचुंबी टीम के खेमे में, यानी कि जितेश भाई खुटले देवत जिनके द्वारा इस टीम को आज त्याग किया गया है। स्लोवर 1 गेंद फंसा है अपने जाल में। पहली गेंद के ऊपर अविनाश बहुत दूर रह गए। डीप में आकर वहां पर गेंद को उठाए, कैच को पकड़ने का मौका था उनके पास, लेकिन पहले ही कहा था कि लंबी बाउंड्री है उसकी वजह से कैच को पकड़ना थोड़ा सा कठिन है। लेकिन यहां पर बहुत ऊपर गई थी गेंद, मौका बनना चाहिए था। यह बल्लेबाजी नहीं है बामनडुंगरी टीम के सलामी बल्लेबाजों की कि 10 गेंदों में आप 11 बनाए संदेश, ये नहीं चाहेगी टीम। और 10 गेंदों में 7 आर्यन, ये तो बहुत ही विश्वास नहीं हो रहा है। लेकिन वैसे ग्राउंड भी बड़ा है, रन इतने आसानी से नहीं मिलेंगे। लेकिन जिस तरीके से विचुंबी टीम ने जो बल्लेबाजी की ना पहले मैच में, उस हिसाब से आपको भी खेलना है। कम से कम 40 यहां पर चाहिए। संदेश गोंदी लेफ्टी के खिलाफ लेफ्टी। आर्यन को फिर से एक बार उन्होंने रोका, रुके अपना स्ट्राइक एंड पर। आप वो चार्ज लेना चाहेंगे आखिरी 5 गेंदों के ऊपर। प्रोजेक्टेड स्कोर यहां पर बता रहे कि 27, लेकिन बड़ी पारी खेलनी पड़ेगी। और बल्ली के स्लॉट में इस बार आउट ऑफ द पार्क। आत्माराम शेठ जानू पाटिल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के बाहर सीमा रेखा पार छक्का। यहां पर आप देख सकते हैं शानदार यहां पर छक्का, पहला छक्का इस पारी का नजर आता है। रन संख्या पहुंची 28 रन। तो 4 गेंदे विजेंद्र भाई पाटिल विद्यमान सरपंच नाभा ग्राम पंचायत, आपका भी स्वागत है। और ये भी स्लोवर 1 गेंद, लेकिन इस बार पिकअप शॉट नहीं है। ये गलती की खिलाड़ी थे कप्तान शैलेश, जिन्हें कैच पकड़ना चाहिए था, रन बच सकते थे, लेकिन चौका है क्या छक्का। अंपायर का इशारा है चौका। चलिए ये कैच था उनके लिए, कैच पकड़ते तो और रन बच सकते थे, लेकिन चलिए भाग्य ने साथ दिया। वहां पर संदेश गोंदली का ये एक्शन रिप्ले आपके मोबाइल स्क्रीन, लैपटॉप, टीवी के ऊपर दिखाया जा रहा है। क्या छूटा, बहुत आ गया है, बहुत आ गया, ये जरूरत नहीं थी उन्हें आगे आने की। चलिए यहां पर बाउंड्री मिलेगी,
4 की मदद से स्कोर बना। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 32 रन, यानी कि वामन डोंगरी जब 40 के आसपास जाएगी तो सोचो उनकी गेंदबाजों का मारा खतरनाक होता है, और यहां पर ये 4 रन भी बच सकते थे। स्कोर कार्ड के ऊपर 28 रन बन सकते थे, लेकिन फिलहाल किस्मत को मंजूर नहीं था। हिम्मत मत खोना मेरे भाई, अभी बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा था ना तेरा बस का नहीं, उसे कुछ करके दिखाना है। क्या जबरदस्त यहां पर बॉलिंग का प्रदर्शन हो रहा था। छक्का आने के बाद जिगर दिखाया था आशीष ने कि विकेट लूंगा मैं, लेकिन साथ नहीं मिला हुआ फील्डर आशीष के शैलेश कप्तान का, और जहां से क्या छूटा और मिला ये इंपॉर्टेंट चौका। मस्ट नीडेड बाउंड्री बल्लेबाज संदेश के बल्ले से। तो ये लाइन अच्छी है। आगे की तरफ लेन डाली थी, बाहरी किनारा लेते हुए शॉट थर्ड मैन में गेंद को रोके, तब तक मात्र केवल 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। कप्तान यहां पर देख सकते हैं विकेट जहां पर लेने की कोशिश कर रहे थे कैच की, लेकिन कैच का यहां पर ड्रॉप हुआ, उसका फायदा मिला। देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट का एक रूल है जो हमारे ग्रामीण में भी रूल्स रखते हैं कि युवराज सिंह ने जब स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 छक्के दागे थे ना, तो कभी विकेट कीपर को चेंज नहीं किया। अंतरराष्ट्रीय में नहीं करते, लेकिन हमारे ग्रामीण में 2 अगर 3 छक्के जाते तो तुरंत विकेट कीपर को चेंज किया जाता है, क्योंकि उसके साथ एक तालमेल होता है गेंदबाज का। यह हमारे ग्रामीण क्रिकेट में बहुत सारा देखने को मिलता है। 13 में 22 बनाकर खेल रहे। अब स्ट्राइक एंड पर आर्यन, शॉट पर यार रडार में आई है गेंद, हवा में बहुत है लेकिन ऊपर भी गई है, और सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा के पार। जिस आर्यन नाइक को लय नहीं मिली थी, उसके बल्ले से अब छक्का। रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। आखिरी गेंद बची है। 18 रनों का अभी तक ये ओवर इस मैदान के अंदर आप देख सकते हैं। आखिरी गेंद बची यहां पर इस पहले इनिंग्स की। बहुत ही खराब गेंदबाजी का प्रदर्शन। तो चलिए बिल्कुल सामने जो टेस्ट क्रिकेट में जिस तरीके से फील्डिंग लगाई जाती है ना, ठीक उसी तरह ये फील्ड की रचना। अंतिम गेंद इस ओवर की, बॉल तैयार। बहुत शॉर्ट पिच लाइन की बॉल, इसको भी फेंका है स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा पार। इस ओवर से रन आए टोटल 24, और ये महंगे ओवर ये काफी है मेरे ख्याल से बामन डोंगरी टीम को। और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 45 रन। जीतने के लिए चाहिए 46। 24 बॉल 46 धावन की गरज। बिल्कुल यहां पर आपको जब गेंदे आप चेंज करते हो ना, चेक करते हो, तो निश्चित तौर पर आप एक ही बार, मुझे देखता है की बॉल पडूनच देऊ नका, डायरेक्ट पॅकेट मध्येच बॉल द्या, त्यातच तुम्ही चॉईस करा. यस, बरोबर आहे. तुम्ही जर आता षटकार मारला किंवा चौकार मारला की तो बॉल तुम्ही चेक करता, हे करता, आउट ऑफ द पार्क गेला तर ठीक आहे, मॅच लेट बॉल आला तर त्याच्यानंतर हे नियमांचं खूप पालन करणे गरजेचं आहे. यस, डेफिनेटली बरोबर आहे. तर चला या ठिकाणी आपण सन्मान करूया कांती जोशी साहेबांचा. इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. बरोबर आहे की षटकार मारला की लगेच बॉल मैदानात आला की तुम्ही 10 वेळा चेक करतात, त्याचं उत्तर द्या आम्हाला, कारण त्याच्यामुळे उशीर देखील भरपूर होत असतो. तर कांतीशेठ जोशी यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. आणि मी त्यांना सन्मानित करण्यासाठी एन्जॉय ग्रुप नांदगाव यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. अतिशय योग्य माहिती मात्र खेळाडूंमध्ये बॉसांनी पोहोचवली. बघा हे मैदान अतिशय प्रगल्भ आहे आणि आधुनिक मैदान आहे, त्यामुळे बॉल जर का मैदानाच्या बाहेर गेला तर तुम्ही चेक करा, अन्यथा वारंवार चेक करून टाइमपास करू नका. आदरणीय सन्माननीय कांती जोशी यांचे इथे सन्मान आणि कशासाठी चेक करताय व्यासपीठावर हे बॉसना तुम्ही आवर्जून सांगा. यस, सन्माननीय राजेंद्र पाटील मानगर गावातील आमचे खरं तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर एकेकाळचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील राहिलेत राजेंद्र पाटील. खरं तर संजूभाई बॉस आज खरं तर 50+
क्रिकेटचा देखील चांगला खेळ होतोय आणि राजेंद्र पाटील जरी त्यांचा सराव सुरू असताना तर 40+ मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळाले असते. एका कालचे एक उत्कृष्ट गोलंदाज 50+. नक्कीच संजूभाई पाटील आम्हाला खूप छान माहिती देत आहेत की आम्ही एकत्र खेळलो आणि त्यानंतर आमचे कॅप्टन देखील या गावचे राहिलेत आणि गुरुस्थान तुम्हाला देत आहेत. खरं तर आज सन्मान होताना पाहतोय मान्यवरांचा. त्यानंतर सागर पाटील यांचाही सन्मान होतो या व्यासपीठावर. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान आणि सत्कार होताना. तर त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा सन्मान करूया. शिवसेनेचे दमदार नेतृत्व, वावंजे विभाग प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व आणि बिंदासबाई ठोंबरे शिवसेना तालुका प्रमुख पनवेल विधानसभा यांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख ते वावंजे विभाग प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व सुकेशभाई भोपी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. ज्यांच्या वतीने आपण 3 बाईकची स्पर्धा पाहिली की तालुका प्रमुख शासकीयाचा दमदार आयोजक आणि ते दमदार आयोजक सुकेशभाई भोपी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. माईची उद्धार शाल, पुष्पगुच्छ आणि या एन्जॉय ग्रुप स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सुकेशभाई भोपी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. इथे मान्यवरांचा आपण शुभागमन पाहतो मित्रांनो. तर फटाक्यांच्या आतषबाजीने इथे मान्यवरांचा आपण आगमन पाहतो. फटाक्यांच्या आतषबाजीने मित्रांनो चेतन शेठ उर्फ भाया शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. भाया शेठ म्हात्रे काही दिवसापूर्वीच आम्ही नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शाही विवाह सोहळ्यामध्ये आपण त्यांना पाहिलं. दत्ता शेठ मुंगाजी साहेबांच्या वाढदिवसाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त देखील आपण त्यांना पाहिलं. ते तुम्हा आम्हा सर्वांचे पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र भाया शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला चेंडूच्या मैदानात. त्याच्यानंतर हेमंतभाई ठाकूर शिवसेना शाखा प्रमुख भिंगारवाडी, सचिन शिरडणकर साहेब जुई कामोडेचे उद्योजक मयूरदादा माली यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आपण सन्मान करूया. या ठिकाणी आपण आमचे बबन गीते साहेब अर्थातच हेमंत शेठ यांचा इथे सन्मान. तर या सन्मान आपण पाहू शकाल मित्रांनो. ज्या अकॅडमीने करार त्यांना ISPL मध्ये आपण ज्याला पाहिलं तर हैदराबाद पालकोल मध्ये खेळत असताना भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख तर विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन. याबाबत विश्वजित मोठे आपलं सहर्ष स्वागत. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न दिगोडे गावाचा आपलं सहर्ष स्वागत. तर सन्माननीय पद्माकर भाई याबा आपला देखील सन्मान, पद्माकर भाई केवाल याबा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रवींद्र भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊ आता कॉम्बॉक्स मध्ये रोशन पाटील तारा यांच्याकडे. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण, धन्यवाद रिवा सर. नुकतंच ज्यांचं आगमन झालं रायगड नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे विश्वजित ठाकूर मोठ्या, त्याचं आगमन या ठिकाणी झालं. त्याचं सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हरमध्ये आलेल्या 24 धाबा थोडासा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवणारा राहतील बामणडोंगरी टीमसाठी. परंतु विचुंबे संघ आहे, कधी कोणता उलटफेर करेल याचा नेम नाही असा हा संघ आहे. आणि जर का स्वप्नील खांबळे आपल्या लयमध्ये आला तर नक्कीच या धावांचा पाठलाग सहजगता तो करेल. बंड्या बॉईज या मुंबईच्या संघाकडून खेळणारा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. चला छोट्यालाही विनंती असेल अभिजित ठाकूर आपण देखील या. ठाकूर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, नव्याने सुरू केलेला उद्योग व्यवसाय ठाकूर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा मिस्टर अभिजित ठाकूर, छोटे ठाकूर. त्यांचं आगमन. फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळत असताना डीप मध्ये फिल्डर लॉंग अप कडून धावत चालला क्रिश. सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. खरं तर सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये असणारा सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमला मैदानामध्ये पाहताय. रायगड जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करणारा हा संघ, मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा संघ. आणि त्यांच्या बरोबरीने आज ज्या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, पनवेल शहराच्या अगदी बाजूला असलेलं गाव विचुंबे गाव, त्या गावचा हा संघ मैदानामध्ये खेळतो. 2 धावा आल्या. सेकंड बॉल आदित्य पाटीलचा मिडॉनच्या डोक्यावरून खेळले. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय दणदण करत बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा पार. स्वप्नीलचा आक्रमण, चौकार.
4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या. पहिल्याच गोलंदाजावरती जर का आक्रमण झालं तर नक्कीच थोडासा बॅकफुटला जाईल. बामणडोंगरी संघात हीच रणनीती वापरली. बडे मॅच का बडा खिलाडी स्वप्नील कांबळे ऑन स्ट्राईक. 6 धाबा धावफलकावरती आहेत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय मान्यवर भायाशेठ साहेबांचं सहर्ष स्वागत. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा मैदानासाठी यंत्रसामुग्री लागली की पहिला फोन जयम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर या कर्दर कंपनीला जातो आणि त्याबरोबर सातत्याने यंत्रसामुग्री पुरवणार आहे. सन्मान्य भायाशेठ मिस टायमिंग फटका बॅकफुटला गेले. पंच करत असताना हा फटका फसलाय. तकदीरच्या हातामध्ये झेल देऊन चालला मैदानाच्या बाहेर खेळाडू स्वप्नील कांबळे. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का टीम मुचुंबेला. आणि त्यांच्या समवेत गणेश कोहली साहेब, आपणही या आमच्या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं तुमचा जो आदरातिथ्य सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. गणेश कोहली, व्ही आर पाटील, आज दिगोडे गावावरून ही मान्यवर मंडळी आलेली आहेत. खरं तर दिगोडे गाव म्हटलं तर आमचे एन्जॉय ग्रुपचे सदस्य प्रदीप माळी, आणि प्रदीप माळी आज दिगोडे गावचे असून देखील या एन्जॉय ग्रुपमध्ये मित्र, अगदी जिवलग मित्र म्हणून आज ओळखला जातो. त्या एन्जॉय ग्रुपचा त्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. तर गणेश कोहली यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. एन्जॉय ग्रुप आमचे प्रकाश पाटील नाना आणि रवींद्र पाटील एन्जॉय ग्रुपच्या सदस्यांकडनं तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. पहिला खेळाडू बाद झाला, पण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं तर एन्जॉय ग्रुपच्या वतीने. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर इंटरनॅशनल फील्ड तुम्हाला या क्रीडांगणावर देईल. हायमॅक्स टॉवर, प्रचंड उजेड, टाचणी जरी मैदानात पडली तरी स्पष्ट दिसेल इतका चांगला उजेड या क्रीडांगणावरती आहे. आणि इथे पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील समोर किरण आले. प्ले अँड मिस, क्या बात आहे. खोलातला बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण तो प्रचंड वेगात, फास्ट अँड फ्युरियस हा बॉल पाहायला मिळाला आदित्यच्या माध्यमातून. सध्या बरेच खेळाडू कतर फिट आहेत. कल्पक फिटवेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतात आणि आदित्य ब्रँड अँबॅसेडर आहे कल्प फिटवेअरचा. कल्पेश गरज जे होणार त्यांना नुकतीच 40+ गटातून बाईक मिळाली. संदेशला आपण पाहता एक चांगला स्टायलिश खेळाडू सँडी मिड ऑफला उभा आहे. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, कडा घेतली, बॉल मागे चाललाय, बीट केला त्या ठिकाणी बॅकवर्डला. लॉंग स्टॉपच्या दिशेने नॉन स्टॉप बॉल चालला, सीमा पार, रन्स मधील 4, नशिबाचा चौकार. विकेट किपर संदेश पाटील, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू कल्पेश समाधान, तिघांनाही बीट करत असताना बॉल मागे लॉंग स्टॉपला गेला. नशिबाने साथ दिली मिचुंबे टीमला. देवीशा 11 मिचुंबे संघ, ज्या संघाला आजच्या रात्रीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे. बॅकफुटला गेले, फॉलिंग स्विपचा प्रयत्न, गुडघा टेकत शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. व्हेरिएशन होतं, कटरचा वापर केला, लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली या बॉलवरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवीशा 11 विचुंबे टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 खेळाडू बाद, 11 धावा, 11 रन टार्गेट आहे मैदानामध्ये. 46 धावांचा पाठलाग करता अजूनही 35ची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये रिक्वायर रन रेट आपण जर पाहिला जवळजवळ 11.67 वरती आलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, सरासरी राखण्यामध्ये यश मिळालं. एक मोठं षटक हवं आहे या ठिकाणी देवीशा 11 विचुंबे टीमला. तर दुसऱ्या बाजूला एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे फिल्डिंग करणाऱ्या सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. बिग फाईट आजच्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आजकाल आपण सर्रास बऱ्याच ठिकाणी पाहता, परंतु या स्पर्धेमध्ये प्रॉपर क्रिकेट 8च संघ आणि 24 संघांना प्रवेश दिला. 1 लाखाची स्पर्धा असो, 2 लाखाची असो, किती मोठी स्पर्धा असो, की आजकाल 48 संघ, 56 संघ, परंतु या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा आपल्या ग्रामीण खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. न भूतो न भविष्यात हे पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं आणि पहिल्याच पर्वामध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाणारी स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करताय. त्या ठिकाणी एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून कल्पेश ठाकूर आले बॉलिंग मार्कमध्ये फार आणणे. खरं तर लेफ्टी बॉलर
जादुई फिरकी गोलंदाज समोर किरणसाठी खोला टाकला बॉल, त्या ठिकाणी फ्लाइट देत असताना झपकन बॉल निघाला विकेट कीपरकडे. डॉट, क्या बात आहे. पहिलाच बॉल डॉट टाकला कल्पेशने. सातत्याने संकटमोचक ही भूमिका साकारली कल्पेशने आपल्या संघासाठी आणि पहिला बॉल डॉट टाकला. आज ओमकार नाईक टीम मध्ये नाहीये, प्रमुख खेळाडू जीत देखील नाहीये, त्यामुळे जबाबदारी वाढली. कल्पेशवरती डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. काउंटर अटॅकचा प्रयत्न होता, लेंथ कमी केली बॉलची. क्या बात आहे. बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये टॉपिंग क्रीजवरती आल्यानंतर या ठिकाणी बॉलची त्याने लेंथ कमी केली, त्याचा फायदा त्याला मिळाला. जर का बॉल समोर टाकला असता तर ओव्हरपिच झाला असता आणि त्याच्यावरती मोठा फटका आला असा कदाचित. मग या ठिकाणी लेंथ कमी केली, फलंदाजाला त्या ठिकाणी डॉमिनेट करत असताना सिंगल मिळाली. 12 धाबा. आशिकेश हा खेळाडू, या खेळाडूबद्दल मी चर्चा जरूर केले. पिक केला बॉलला ऑन साईडला मिड विकेट मध्ये गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चिकू त्या ठिकाणी. शुभम पाटील बेस्ट फिल्डर, रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर हा पुरस्कार त्याला मिळाला होता शिरडोन नगरीमध्ये. असा दमदार खेळाडू, त्याने मात्र बॉलला फील्ड केलं. आणि प्रियजन आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय, खरं तर पारगाव गावचे आदरणीय गजाननजी पाटील, आपले सर्वांचे लाडके दापोली गावचे भाऊ गजाननजी पाटील, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती मनीषा गजानन पाटील, विद्यमान पंचायत समिती सदस्य, त्यांचे इथे शुभागमन. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. त्यांच्या समवेत रोशनदादा यांचे आगमन झालंय. एक युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि गजानन भाऊ त्यांच्या सुसौभाग्य पत्नी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य आत्ताच निवडून आल्यात. त्या अर्थातच आपले सर्वांचे लाडके भाऊ, शांततेचे प्रतीक गजानन भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे राजेश दादा त्यांचं इथे आगमन झालंय. त्यानंतर रोशन जितेकर यांच्या समवेत गजानन भाऊ, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजकारणामध्ये संयम कसा असावा तर तो गजानन पाटील साहेबांसारखा असावा. पराभवाने खचून जायचं नाही, पुन्हा नव्याने प्रयत्न करायचे आणि जिंकून कसं दाखवायचं हे मात्र समाजाला दाखवून देणारे दमदार अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय गजानन शेठ पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणखीन एक खेळाडू बाजूला रनआउटच्या स्वरूपात किरण. आता आशिष भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आशिष आणि आशिकेश नाना भोईर यांचे 2 चिरंजीव सध्या मैदानामध्ये आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 15.23. लास्ट ओव्हरमध्ये आलेल्या 24 धावा. आता 24 धावा आता निर्णायक राहतील या मॅचमध्ये. परंतु ही जोडी, 2 भावांची जोडी जर का मैदानाच्या आतमध्ये अधिक काळ राहिली तर मात्र धावा देखील कमी पडतील. इतकं चांगलं कॅलिबर या खेळाडूंकडे आहे. धावांची भूक त्यांच्याकडे आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आशिष ऑन स्ट्राईक, आशिकेश नॉन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर हा खेळाडू. 13 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. लोअर फुल टॉस, इथे देखील बीट केलं बॉलला. क्या बात आहे. अप्रतिम कमबॅक. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एक सांघिक यश मिळालं सुयोग स्पोर्ट्स जीवदानी मामनडोंगरी टीमला. आता समीकरण बनलंय 12 बॉलमध्ये विजयासाठी देवीशा 11 विचुमे टीमला बनवायच्या तब्बल 33 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर अंताज ज्यांचं शुभागमन झालं ते वडघर पंचायत समितीच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती मनीषा गजानन पाटील यांचे पती अर्थातच गजाननजी पाटील भाऊ यांचं इथे शुभागमन झालंय. व्यासपीठावर आपण चेतन शेठ म्हात्रे अर्थातच भाया शेठ यांचंही या ठिकाणी या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आज सर्व दिग्गज मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप चांगली स्पर्धा आहे. 3 दिवस रात्रीची स्पर्धा आणि आज खरं तर आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये देखील पंचायत समिती वडघर पंचायत समितीच्या सदस्य सौभाग्यवती रंजना सदाशेठ वास्कर यांचं देखील इथे शुभागमन झालं होतं. आणि पहिल्या दिवसामध्ये प्रकाश शेठ जितेकर ज्यांच्या सुनबाई खरं तर रेकॉर्ड बनवलं. 6532 मतांनी या रायगडमध्ये रेकॉर्ड केलं. त्या अर्थातच अनुज जितेकर यांच्या सुसौभाग्य पत्नी सोनाली. खरं तर आज सर्व मंडळी या व्यासपीठावर उपस्थित येत असताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 12 चेंडूमध्ये 33 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. तर आशिकेश भोईरला इम्पॅक्ट टाकावा लागेल या सामन्यामध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आशिकेशला आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय इनिंग खेळावी लागेल. सुयोग स्पोर्ट जीवदानी मामनडोंगरी म्हटलं की एकच नाव सातत्याने चर्चेमध्ये राहतं. सुप्रसिद्ध युवा उद्योजक समाजसेवक आदरणीय सुहासदा म्हात्रे खरं तर नामांकित पुरस्कर्ते आहेत, यशस्वी पुरस्कर्ते. त्यांच्या माध्यमातून हा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहता मामनडोंगरी. भानुदास म्हात्रे बॉलिंग मार्कमध्ये येताना आपण पाहता लेफ्ट आर्म
राऊंड विकेट गुडघा टेकत असताना लो फुल टॉस मोठा फटका कॅपिटलाइज करायचा होता. प्रॉपर हा बॉल त्या ठिकाणी ब्लॉकरला टाकलाय, बुंधात टाकलाय भानुदासने. आणखीन एक डॉट बॉल. 11 मध्ये बनवायच्या तब्बल 33, मला वाटतं 5 षटकार मारावे लागतील विचुंबे संघाला 11 मध्ये या धावांचा पाठलाग करत असताना. 11 चेंडू 33 धावा पर बॉल. मागे 300चा स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. आता स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 आल्या. या ओव्हरचा पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. यॉर्कर टाकला, हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर, लॉंग ऑनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग. आशिकेशचा षटकार. आ देखे जरा किसमें कितना है दम. मैदानामध्ये आशिकेश सांगतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडूमध्ये 27 धावांचं समीकरण त्या सामन्यामध्ये आलंय. नेक्स्ट बॉल पिक केला, बॉलला टोइनला लागला, बॉल चालला ऑन साइडला 2 फिल्डरच्या मधून. फटका आपण जर पाहिला प्रॉपर नव्हता पण तो रिझल्ट चांगला. बॉल चालला लॉंग ऑनला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, खणखणीत चौकार. दरम्यान बघा पाहुण्यांचं शुभ आगमन होतोय. आदरणीय सन्माननीय जगदीशजी भगवान शेलके येणाऱ्या काळामध्ये सरपंच पद म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिलं जात आहे. त्या अर्थात जगदीशजी भगवान शेलके, तसेच विलास परशुराम शेलके, आतुषेश गणेश शेलके, संतोष म्हात्रे आणि मुकेश मोकल, बालाराम, सन्मान्य आदरणीय मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक बालाभाई कदम साहेबांचं देखील इथे शुभ आगमन. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सर्व पाहुणे मंडळी आज या व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं तुमचं मनस्वी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम. आज प्रचंड प्रमाणात ही मंडळी पाहायला मिळते आणि आयोजक एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आज आलेल्या पाहुण्यांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. अदाईवरून मान्यवरांचं आगमन. आशुभाई शेळके आपलंही स्वागत. खरं तर अदाई नेवाली आयोजित आमदार जगची नाईट स्पर्धा सध्या चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान राहिलं त्यांचं. आता 8 मध्ये 22, 8 चेंडूमध्ये 22. तुर्बे आणि बाबन डोंगरे ए लॉर्ड्समधून सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालं. सुपर 14, 8 बॉल 22 हे 2 बॉल निर्णायक आहेत. मला वाटतं आशिषने 1 षटकार मारला 2 बॉलमध्ये तर प्रेशर कमी होईल त्या ठिकाणी विचुंबे संघाचं. आशिकेश कडदी क्षमता आहे, आक्रमक खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडवरती आशिष, बॉलिंग मरकती भानुदास. आता ओव्हर द विकेट आले समोर आशिषसाठी. यॉर्कर टाकला, खोलातला बॉल त्या ठिकाणी फ्लिक करत असताना स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली पण तो बॉल कदाचित बॅटला ब्रश करून चालला. यस, अगदी योग्य निर्णय. बॅटला ब्रश करून पॅडला लागला त्यामुळे हा निर्णय थोडासा जाईल खरं तर बॅटिंग टीमच्या फेवरमध्ये. अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे मात्र 1 रन मिळाली. 7 बॉल 21 धावा, 7-21. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल परंतु हिंमत कधी हारू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. संपूर्ण VIP डाईस वरती बसलेले आमचे सर्व मान्यवर, या मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत एन्जॉय ग्रुपच्या वतीने. का तर युनिक नाव आहे या ग्रुपचं आणि चांगली कामगिरी सातत्याने एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून राहिली. प्रत्येकाला एकत्र करण्याचं काम या ग्रुपनं आज या स्पर्धेच्या निमित्तानं केलंय. 7 बॉल 21 निर्णायक बॉल. याही बॉलला गुडघा टेकत असताना स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. 1 सेकंड डॉट बॉल. आता दबाव पूर्णपणे राहील मैदानाच्या आतमध्ये देवीशा 11 विचुंबे टीम वरती, कारण या षटकामध्ये केलं पुन्हा एकदा भानुदासने कमबॅक. येणारे 6 बॉल विजयासाठी 21चं समीकरण. 6 बॉल 21 धावा. सुहासी म्हात्रे सुप्रसिद्ध उद्योजक आणि दमदार यशस्वी पॅकर दापोली नगरीचे समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ आपण सातत्याने पाहिला. पनवेल प्रीमियर लीग असेल, व्यावसायिक गटाच्या जेवढ्या नामांकित स्पर्धा त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये हे नाव नेहमी चर्चेमध्ये असतं. त्यामध्ये नक्कीच योगदान असतं सुयोग दादा म्हात्रे यांचं. त्यांचा मी आवर्जून उल्लेख केला. आमचे मित्र विश्वजित म्हात्रे अभ्या तेही सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. 6 बॉल 21 धावा. हा सामना आता थोडासा अवघड होत चाललाय परंतु खरं अशक्य नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतात. क्रिस आलेत बॉलिंग मार्कमध्ये.
क्रिश मात्रे मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा सामनावीर क्रिश बॉलिंग मार्कवर आलाय. मला वाटतं प्रत्येक संघामध्ये पारगाव म्हटलं की आकाश सारेकर, सुमित डोंगरे, तळोजा म्हटलं की उस्मान, किरण पवारचा सावळे संघाचा प्रत्येकाच्या एका खेळाडूच्या नावाने प्रत्येक गावाला ओळख राहतं. मग या गोष्टीला अपवाद बामण डोंगरे संघ आहे, कारण या संघामध्ये प्रत्येकजण स्टार आहेत, प्रत्येकजण. पण तेजस मात्रेचं नाव हे नेहमी चर्चेमध्ये असतं. चांगलं कॉन्ट्रीब्युशन, जर्सी नंबर 100, मॅनेजमेंट महत्त्वाची आहे आणि या संघाचा संपूर्णपणे मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये राहिलंय. मॅचकडे जाऊया, हिरो बनण्याची संधी आहे आता आशिषला. 6 बॉल 21, 3 यंगस्टर एकाच फ्रेम मध्ये आपटलाय बॉल, त्या ठिकाणी जमिनीला हात केले पंचांनी. समांतर हा बॉल आहे, अवांतर. पहिली 1 रन या ठिकाणी मिळालेली आहे, बोनस मिळालाय या ओव्हरमध्ये. येणारे 6 चेंडू आता 20 धाबा, हे समीकरण या मॅच मध्ये आहे. 3 षटकार मारावे लागतील मला वाटतं सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या विचुंबे टीमला 2 भावांची जोडी संघाची मात्र बुडती नौका किनाऱ्यावरती. आणतील का, लॉफ केला बॉलला, डाऊन दी ग्राउंड, उंची घेतलीये, अंतर कमी कापलंय, तकदीर डाऊन दी बॉल. झेल सोडणार नाहीये, चुकीची अपेक्षा नाहीये, झेल टिपलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल आशिष भोईर या खेळाडूला. मध्ये 20 धाबा, एक कॅल्क्युलेशन. पहिल्या बॉलला विकेट मिळाला तर अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. खरं तर ज्या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते तेच मैदान आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. मला वाटतं येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटचं हे केंद्रबिंदू बनेल यातील मात्र शंका नाही. किंवा लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात या मैदानात खेळलं जाईल असं हे क्रीडांगण सध्याच्या घडीला आपण पाहिलं. आउटफील्ड टणक आहे, त्याचबरोबरने फ्लड लाईट चांगली आहे, सुसज्ज असा या ठिकाणी व्यासपीठ, मान्यवरांसाठी कॉमेंट्री बॉक्स, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. असं सुसज्ज असं हे क्रीडांगण या ठिकाणी मानगर नगरीमध्ये आपण पाहता निसर्गाच्या खुशीमध्ये. 5 बॉल 20 क्रिसचा पुढचा बॉल समोर असेल अविनाश पाटील, अष्टपैलू खेळाडू विचुंबे संघाचा. कधी कधी तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं. अडचणी जेव्हा तुमच्या वाट्याला येतात तेव्हा तुमचं कौशल्य तुम्हाला सिद्ध करावं लागतं. फुल टॉस बॉल ऑन साइडला, दे घुमा के, मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी आर्यन नाईक. बॉल पकडलाय परंतु रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने हाईट फॅक्टरसाठी. क्या बात आहे, ISPL चा सुपरस्टार आर्यन नाईकने हा झेल टिपला मिड विकेटला. श्रीनगर के वीर या संघातून खेळणारा हा खेळाडू. हाईट फॅक्टर चेक केला जाईल, जर का वेस्ट साईडच्या वर असेल तर मात्र संधी मिळेल अविनाशला. हा रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. यस बानदास बॅटिंग टीमचा हा कॉल आहे, चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. त्या ठिकाणी मिड विकेटला झेल टिपलाय. जर का बिमान असेल तर मात्र संधी निर्माण होईल अविनाशला. जर का लिगल बॉल असेल तर मात्र दबाव वाढेल विचुंबे संघावरती. हाईटसाठी हा रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आलेल्या गणेश बाविस्कर, दीपक बोराडे, शशी मेहर 3 ऑफिशियल पंच त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. आता वॉर रूम मध्ये असेल आमच्यासोबत गणेश बाविस्कर. डिसिजन पेंडिंग हाईट फॅक्टर साठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू वापरलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल, त्यामुळे विकेट मिळेल. सुयोग स्पोर्ट जिल्हानी बामण डोंगरी टीमला आता दबाव हा पूर्णपणे विचुंबे संघावरती. 4 चेंडू आता 20 धाबा, हे समीकरण मॅच मध्ये. शेवटचे 4 बॉल, कहाणी में ट्विस्ट, 4 बॉल 20 तर समीकरण मैदानामध्ये आले. नीरज राणावत सर आमच्या सोबत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला, नांदगाव संघाचा संघनायक तुम्हाला यायचं आहे, कारण दिगोडे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. प्लीज नांदगाव संघाचा संघनायक मनीष कुठले, चला या आपण टॉस साठी, कारण दिगोडे संघाचा विश्वजित इथे आहे. मनीष कुठले यायचे आपल्याला. यानंतर मॅच असेल नांदगाव विपक्ष दिगोडे, बिग फाईट. 2 टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण लगेच टॉस करणार आहोत, त्यामुळं कृपया तुम्हाला सहकार्य करावं लागेल. 4 चेंडू मध्ये 20 धाबा. लॉफ केला बॉलला, आल्या प्रहार, डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सुमीच्या बॅटमधून हा धमाका, 6 धाबा षटकार.
विचुंबचे पाडरके सांगत असतील पहिल्या सत्रामधला शेवटचा ओव्हर जर तिथे धावा कमी आल्या असता तर हा सामना सोपा झाला असता, पण तो क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. तुम्हाला वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करावी लागते. जे घडलंय भूतकाळामध्ये तुम्हाला विसरायचं आणि भविष्य घडवण्याचं तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 14 धावा. सुमितचं आक्रमण. अजून एक मोठा फटका हवा आहे, अजून 2 मोठे फटके हव्यात या ठिकाणी बॅटिंग करताना टीम विचुंबेला. 3 बॉल 14 केल्याने होते आधी केलेचं पाहिजे. संतांनी सांगितलं जर का तुम्ही ठरवलं तर नक्की तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता. आणि इथे मात्र आता नक्कीच प्रयत्न करावे लागतील सुमितला, त्याच्याबरोबरीने आशिकेश बोईरा खेळाडूला. 3 बॉल 14 एक कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आलं. 3-15चा सामना आपण पेंदरनगरीमध्ये पाहिला होता टेंबिली मुरबी या 2 टीममध्ये. नेक्स्ट बॉल लॉफ केला आणखीन एकदा. त्या ठिकाणी फिल्डर आहेत आर्यन, क्या बात आहे. त्यांना मात्र शोधत असताना हा बॉल झेल टिपला. षटकारानंतर आता क्रिसचं कमबॅक, विकेट मिळालाय त्या ठिकाणी. सुयोग स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी टीमला आता येणारे 2 बॉल 14 धावा. चला आपण टॉस करून घेतोय. नांदगाव 2 चेंडूमध्ये 14 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. दिघोडे संघ बऱ्याच दिवसानंतर आता ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या विश्वजित ठाकूर आणि त्याच्या अपोजिटला असेल खरं तर युवा स्पोर्ट्स नांदगाव जिगरबाज संघ. सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असणारा नांदगाव संघ तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. साईश युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. खरं तर बेस्ट ऑफ लक आपण त्यांना त्या ठिकाणी देऊया. साईश खारबाव हा संघ वेळेवरती पोहोचलेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज नांदगाव टीमला या ठिकाणी प्रवेश मिळाला. एका बाजूला विचुंबे टीमला आपण पाहता 2-14 नवीन बॅटर शैलेश भोईर आले, फिरून मारला बॉलला, फक्त दिशा दिली आहे. 2-14 आता हा बॉल सेफ लँडिंग झाला, परंतु इथे पराभवाच्या गर्दछायामध्ये आलाय. बॅटिंग करणारा विचुंबे संघ प्रयत्न चांगले केले. मला वाटतं पहिल्या सत्रामध्ये ज्या आशिषने धावा खर्च केल्या 24 तो दबाव घेऊन मात्र उतरला या ठिकाणी. खरं तर विचुंबे संघ मैदानामध्ये. राहुल देखील आमच्या सोबत आहेत. मॅच संपलेली नाहीये. 1 बॉल 13 एका दुसरा चमत्कारच कमबॅक करून देईल. हा सामना जिंकलाय. लेग बिफोर द विकेट टो क्रशिंग यॉर्कर खेळाडू बाद 12च्या फरकाने मात्र हा सामना जिंकलाय सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमने. अभिनंदन बामणडोंगरी संघ, अभिनंदन सुहासदा मात्रे, आपलं देखील मनापासून आभार. आदरणीय सन्माननीय चेतन शेठ मात्रे भाया शेठ, आपणास विनंती आहे भाया शेठ आपण यावं आपल्या शुभ हस्ते टॉस करू. तर बघा भाया शेठ अर्थातच पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र रिवाल म्हात्रे सर